नमस्कार मित्रांनो, आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा। मित्रांनो, जैन चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जुने वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आरिफ खान सर आपल्याला काय म्हणतात ते बघा मित्रांनो। आपल्या ड्रायव्हर भावांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याकरता तसेच ज्या चालक मालकांना जे ट्रान्सपोर्टवाले भाडे देत नाही म्हणजे ते ट्रान्सपोर्टवाले काय करतात की आपल्या ड्रायव्हरचं जे पेमेंट असतं ते पेमेंट थांबवून धरतात आणि त्या गाडीवाल्याला भाडं देत नाही। अशा आपल्या अध्यक्ष साहेबांकडे बऱ्याचशा ट्रान्सपोर्टवाल्यांच्या कंप्लेंट गेलेल्या आहेत। तर त्यांच्याकरता आपले जैन चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आरिफ खान सर काय म्हणतात हे आपण बघा। जैन मित्रांनो, मी आरिफ खान, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष। आता काही कंप्लेंट्स अशा आलेल्या आहेत गाडी मालकांच्या की ट्रान्सपोर्टवाली भाडी देत नाही वेळेवर। काही ट्रान्सपोर्टवाले बरं का, सगळेच नाही, तर काही ट्रान्सपोर्टवाली भाडी वेळेवर देत नाही, त्यांचे पैसे वापरले जातात आणि ते त्यांना देत नाही। एक तर भाडं कमी आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टवाल्यांना विनंती अशी आहे की तुम्ही भाडं जर वेळेवर देत नसाल तर त्यांची एक लिस्ट बनवण्यात येईल आणि ती जाहीर करण्यात येईल किंवा ही लोक वेळेवर भाडं देत नाही, यांच्याकडे गाड्या भरू नये। काही खूप ट्रान्सपोर्टवाले अतिशय गरिबाची जाण ठेवणारी माणसं जे ज्यांच्याकडे उचल सुद्धा ट्रक मालकांकडे काही लोक देतात। दुसरी गोष्ट ही आहे की आपण आता ट्रक मालकांसाठी किंवा कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत मार्केटमध्ये जे व्यवसायावर चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे भाडे वाढण्यासाठी एक संदर्भात प्रस्ताव ठेवणार आहोत 12 ऑगस्ट रोजी औरंगाबादमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपला मेळावा आहे तिथं भाडेवाढ मिळावी, ड्रायव्हर लोकांसाठी हक्काचा पगार मिळावा म्हणजे हमी पगार मिळावा काय, अशा काही मागण्या। आणि ट्रक मालकांसाठी भाडेवाढ तर आहेच आहे, सापी व्यवसाय करता यावा म्हणजे विदाऊट हमाली न देता, म्हणजे हमाली ट्रक मालकाकडे किंवा कमर्शियल गाड्यावाल्यांकडे नसावा। म्हणजे तिथं पॅसेंजर गाडीवाल्यांना सुद्धा काही ठिकाणी असं सांगितलं जातं की टोल तुमचा तुम्ही भरा, म्हणजे पॅसेंजर गाडी जे चालणाऱ्या गाड्या त्यांना। तर काही लोक पॅसेंजरला सांगतात, स्पष्टपणे सांगतात की बाबा टोल तुमचा तुम्ही द्यावा। तर याचा अर्थ असा झालेला आहे की चारी बाजूनी पिळवणूक तर आहेच आहे, तर भाडेवाढ ही 100% व्हावी ह्यासाठी आपण लढत देणार आहोत 12 ऑगस्ट रोजी, ठीक आहे ना। दुसरी गोष्ट ही आहे की रिक्षा मालकांचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यांच्या 15 वर्षाच्या ज्या गाड्या आहेत त्या आता पासिंग करून पासिंग न करता बाद करायला सांगितले। ते काही पासिंग झालेल्या गाड्या आहेत मागच्या वर्षी 5 वर्षासाठी, तर त्या पैशाचं काय, जे रिफंड मिळायला पाहिजे त्या पैशाचं काय, असं खूप मोठे प्रकार आता मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळायला लागले। एक काम करा, ही जी क्लिप आहे ही कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक ट्रक मालकापर्यंत कमर्शियल व्यवसाय करणारे म्हणजे प्रवासी वाहतूक, बस वाहतूक ह्यांचे सुद्धा भाडे वाढलेले नाही, बसवाल्यांचे सुद्धा, म्हणजे कुठल्याच गाडीचं भाडं वाढलेलं नाहीये, पण डिझेल वाढले, पेट्रोल वाढलंय, तर त्याच्यामध्ये परवडत नाही। आता आम्ही हिशोब करत होतो तर फक्त म्हणजे 100 रुपये पर किलोमीटर एक 16 टायर गाडीचा जर हिशोब काढला तर 300 किलोमीटरला त्याला 30,000 रुपये भाडं मिळायला हवं, ते 15 आणि 16,000 रुपये मिळते। मग कमिशन ट्रान्सपोर्टवाले गाडी भाड्यापेक्षा जास्त कमवल्यासारखं झालेलं, म्हणजे जास्त कमवतात असं मला म्हणायचं नाहीये, पण त्यांना भाडं वेळेवर मिळत नाहीये, हा मोठा एक शोकांतिका आपल्या मार्केटमध्ये। आपण एकमेकाचे व्यावसायिक पूरक व्यावसायिक आहोत, त्याच्यामुळे कृपया कुठल्याही परिस्थितीत गाडी मालकांना, गाडी ड्रायव्हरला यांना अडवू नका, यांना वेळेवर पैसे द्या, वेळेवर माल वाहतूक होऊ दे। आता आपला ठराव कुठल्याही परिस्थितीत आपण 12 ऑगस्ट 2024ला सोमवारी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे आपला जो महामेळावा आहे, महाराष्ट्राचा महामेळावा गाडी मालकांचा आणि गाडी व्यवसाय करणाऱ्यांचा सगळ्यांचा काय, इव्हन फिटर सगळे त्याच्यात सामील होणार आहेत। तर कृपया जास्तीत जास्त लोकांना, सगळ्यात महत्वाचं की तुमच्या काही अडीअडचणी आलेल्या आहेत, माणूस हा परिपूर्ण नसतो, प्रत्येक माणूस, मी बी परिपूर्ण नाहीये, मला बी तुमच्यासारख्यांकडनं शिकायचंय, तर त्याच्यामुळं ही क्लिप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या काही अडीअडचणी आहेत कृपया मला ह्या नंबरवर व्हॉट्सअपला जर पाठवल्या तर तो मी ठरावासाठी महाराष्ट्र शासनासमोर ठेवेल, ठीक आहे ना। तर माझा नंबर आहे 8600687923। तर कृपया ही क्लिप जास्तीत जास्त गाडी मालकांपर्यंत, ड्रायव्हरांपर्यंत
गाडी व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत, खरेदी विक्री करणाऱ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या काही अडीअडचणी ते सोडवता येतील. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद. आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बातमीला शेअर करा.